प्रचंड मोठं योगदान आहे. सर्वांचा सामूहिक ताई समवेत एक सन्मान या ठिकाणी होताना दिसतो आहे. चला मॅच स्टार्ट होईल, सुरुवात होईल. अतिशय महत्त्वाची ताई मॅच या मैदानावरती पाहायला मिळतो आहे आणि सुरुवात चौकारानं आहे. थँक्यू, धन्यवाद. कॉम्बॉक्सकडे आवाज ऐकायला मिळेल. उरणला प्रेमात पाडणारा आवाज आणि उरणला सर्वाधिक आवडणारा आवाज. येत्या 3 वर्षात सर्वात जास्त स्पर्धा कव्हर करणारा आवाज. एक विपुल पाटील आणि दुसरा प्रियाल पाटील. कोऑर्डिनेशन असेल दोघांमध्ये. हॅलो, धन्यवाद. शिशा ऑडिओ अँड अमोल स्पोर्ट ग्रुप आयोजित मोटीजी प्रीमियर लीग 2025 पर्व 5वं पाहायला मिळते आणि क्वालिफायची मॅच जिथे एका बाजूला प्रेसी इंटरप्राइजेस आणि त्यांच्या विरुद्ध पंडित शूटर्स. प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण पंडित शूट प्रेसी इंटरप्राइजेसला पाहू शकतो जिथे धावा लागले गेले त्या 5 धावा. स्ट्राईकला जितेश भोईर ऑन द स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला जीवन पाटील यांना पाहू शकता. 40 ब्रशचे हे खेळाडू. गोलंदाजी ट्रॅकवर तनुज कोहली अंडर 15 हा खरं तर खेळाडू. बरीचशी खरं तर मोठुजी वासियांची इथं हाऊस पाहायला मिळाली. मोठुजी प्रीमियर लीग यावेळेचा फटका जरूर चांगला आहे. स्वीपर कव्हरच्या मधून एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने दंदन करत चेंडू निघून चाललाय. आला या मोठुजी प्रीमियर लीग मधील हा दर्जेदार चौकार. अपमानाला जिंकायचे असते ते आत्मविश्वासाने आणि अपयशाला जिंकायचे असते ते धीराने. संकटाला जिंकायचे असते ते शौर्याने आणि माणसाला जिंकायचं असते ते माणुसकीनं. आणि असंच एक माणुसकीनं जगणारं व्यक्तिमत्व अर्थातच भावनाताई घाणेकर यांचं इथं आपण सहर्ष स्वागत करतोय आणि त्याचं स्वागत या फटक्याने केलं जात आहे. चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पलीकडं. आलाय हा बॅक टू बॅक जितेश भोईरच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. दोन चौकार जितेश भोईर यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. सुशांतजी तांडेल आपल्यासोबत जोडले गेले, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात MPL सीझन 5 मध्ये. धावा लागल्या गेल्या त्या 13 धावा. सुरुवात चांगली राहिल्या पहिल्या षटकामध्ये. विपुल पाटील सर, पाठीमागे असणारा जो कोल्डमॅन CFS आहे, नगराध्यक्ष नसताना सुद्धा या कोल्डमॅन मध्ये जवळजवळ 16 शेतकऱ्यांना जॉब देणारी ही रणरागिणी आहे. नाव आहे भावनाताई घाणेकर आणि अगदी तेही घरी बसून अगदी त्यांचं सर्व पेमेंट्स वगैरे दिलं जातील अशा प्रकारचा दमखम ज्यांचा आहे त्या भावनाताई घाणेकर. थँक्यू, धन्यवाद. 23 शेतकरी आणि हा कार्य मोठेजुईसाठी सातत्यानं राहील. जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार होईल तुम्हाला नाव आठवलं पाहिजे भावनाताई घाणेकर. म्हणून तर प्रत्येकाची भावना जपणारी उरणकरांची भावना ताई घाणेकर यांना आपण पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा देऊयात. स्त्री म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार, स्त्री म्हणजे दुर्गेचा अवतार, स्त्री म्हणजे मायेचा शृंगार आणि स्त्री म्हणजे रणरागिणी हुशार. आणि अशा सर्व स्त्रियांचा आपण इथं सन्मान करतोय. पहिल्या षटकामध्ये धावा लागले गेले ते 14 धावा. या षटकातील शेवटचा आणखीन एक चेंडू बाकी आहे. मोठीजी प्रीमियर लीगचे 5वं पर्व आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिडविकेट रिजनमध्ये चेंडू निघून चाललाय. डीपमध्ये प्रोटेक्शन नाही आहे. बॅकअप चांगलं दिलं जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे जिथे या चेंडूवर मिळायला गेल्या त्या 2 धावा. पहिल्या षटकाचा धावा लागले गेले त्या 16 धावा. बिनबाद 16. चांगली सुरुवात राहिली ती प्रेसी इंटरप्राइजेस या संघाची. आणि त्यानंतर कार्यक्रम. सध्या मैदानाच्या आतमध्ये हेच चित्र पाहायला मिळतं.
हरीजी मडवी सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. त्यांचा संघ जरी हारला असेल तरी मोठीजी प्रीमियर लीग या प्रत्येक पर्वावर प्रत्येक संघावर त्यांचं प्रेम आहे आणि ते देखील एन्जॉय करतात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावपटा धावा लागले गेले त्या 16 धावा. दिवेश भोईर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतात. प्रशांत पाटील क्रिस एंटरप्राइजची सर्व्हिस सर्व त्यांचं देखील इथं आगमन पाहायला मिळतं आणि त्यांचं स्वागत केलं जातंय. लॉंग ऑफच्या वरतून लॉंग अँड स्ट्रॉंग आलाय हा दर्जेदार षटकार. आणि या सकाळच्या सत्रामध्ये 105 धावा देखील झाल्यात. यावेळेचा चेंडू हलक्या त्याने खेळला जातोय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालंय. पॉईंटच्या दिशेने चेंडू निघून जाते जिथे क्षेत्रक्षणामध्ये फंबल झाल्या. 2 धावा इथून मिळत जातील आणि या 2 धावेनिशी धावपटला धावा लागले गेल्या त्या 24 धावा. बॅटिंग करत असलेली आपण सध्या संघ पाहू शकता. प्रेसियन शिवाजी एंटरप्राइजेस जो गत वर्षामध्ये चॅम्पियन झाला होता. धावपटला धावा लागले की त्यांच्या 24. जितेश भोईर चांगली कामगिरी करतो ज्याच्या नावावर देखील एक बाईक बाहेर पडायला मिळते आणि गत वर्षामध्ये देखील चांगली कामगिरी जितेशच्या माध्यमातून. यावेळेचा फटका फॉलिंग स्वीप चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. कलात्मक दर्जेदार उत्तुंग षटकार आवडला असेल तर जितेश भोईरसाठी टाळ्या व्हायला काय हरकत आहे. कमालीचा आलाय दर्जेदार षटकार. जिद्द मनाची हाऊस तुला पुरी करायची आणि खरं तरी स्वप्न जर पूर्ण करायचे असेल तर त्या जिद्दीनं मेहनतीनं. विपुल सर जीवन जो की भोपी कंपनीचा भाचा आहे आणि त्यानं जर अर्धशतके केली गेली तर भारतीय जनता पार्टीचे सल्लागार देवचंद भास्कर भोपी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मोठीजुईचे अध्यक्ष त्यांचे चिरंजीव हर्ष भोपी यांच्याकडून 10,000 रुपयाची धनराशी असेल. जिवेश भोईरच्या गोलंदाजीमध्ये 14 धावा आल्यात. यावेळेचा बॉल थोडासा शरीराच्या दूर टाकण्याचा प्रयत्न. अगदी टप्प्यावर टॉस केल्या बॉलला थोडीशी हलकीशी उंची देखील गाठली. विकेटचा विचार केला तर कधी कधी गोलंदाजांना देखील ही विकेट साथ देते. कधी कधी पलनाच्या प्रेमात देखील ही विकेट पडल्या आणि तेवढंच प्रेम खरं तर मोठीजी प्रीमियर लीगच्या या सर्व पर्वावर मोठीजी वासियांनी पाहायला मिळालं. एका गावाची 16 संघ आणि त्यामध्ये प्रत्येक खेळाडूला श्रीमंत करून जाणारी स्पर्धा पाहायला मिळते. हा फटका जरूर चांगला आहे. क्रिकेटमधील पुस्तकी फटका पाहायला मिळाला. पॉईंटच्या क्षेत्रामधून डीप मध्ये निघून चाललाय चेंडू. आणखीन एक आलाय हा कलात्मक दर्जेदार चौकार. गेले त्या 34 धावा. आपण ब्रॉडकास्टिंग पाहायला गेलं तर उरण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही खरं तर संपूर्ण लाईव्ह कव्हर स्पर्धा केली जाते. आपण टेक्निकल टीमकडे पाहायला गेलात तर शैलेशजी चव्हाण सर इथे तड अंपायर पाहायला मिळतील. आमच्या कॉमबॉक्समध्ये प्रियालजी पाटील असतील. त्यानंतर आपण ज्यांचं निवेदन ऐकता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदक रायगड भूषण नितेशजी पंडित सर या स्पर्धेला लीड करतात. एक नामांकित स्पर्धा 16 संघ खेळतात. त्यासाठी एक चांदीचा चषक, त्यानंतर मालिकांसाठी बाईक, हे सर्व काही तुम्हाला मोठी जुई प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळेल. यावेळचा बॉल अगदी चांगला फटका खेळून काढलाय पॉइंटच्या डोक्यावरून स्वीपर कव्हरच्या मधून. एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. आला आणखीन एक बॅक टू बॅक हा दुसरा चौकार.
षटकामध्ये 16 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 22 पाहायला मिळतात. प्रशांत शेठ पाटील या संघाचे पुरस्कर्ते आपल्याला प्रेसी इंटरप्राइजेस शिवाज्ञा इंटरप्राइजेस या संघाची संघमालक, जिथे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धापाला धाबा लागले गेले त्या 38 धाबा. मोठी जुई गाव आणि या गावाचं खरं तर सातत्यानं प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये महाराष्ट्रामध्ये असं कोणतं गाव नाही जिथे मोठी जुई गावाचं नाव नाही. सध्याच्या घडीला कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्या, मी सातत्यानं म्हणतो कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक या 4ही क्षेत्रामध्ये अव्वल दर्जामध्ये उरण तालुक्यातील जे गाव आहे ते गावाचं नाव आहे मोठी जुई. आणि त्या गावातील सर्व खेळाडूंना एकत्र घेऊन हा खेळ खेळला जातो. थोडा स्पीडअप करा. 5 षटकं आपल्याला 25 मिनिटांमध्ये टाकायचे आहेत. 2 षटकांमध्ये 38 धावा धापडा लागले गेले आहेत. एक चांगली इनिंग सध्या बिल्ड केली आहे. 6 षटकं या मॅचमध्ये देखील पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आता स्पीडअप करा. 30 मिनिटांमध्ये आपल्याला 6 षटकं. लोवर फुल टॉस, या वेळचा चेंडू हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, ग्लान्स करायचा हा फटका, जिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, जिथे आणखीन एक धाव मिळायला जाईल. एक चांगली पार्टनरशिप सध्या बिल्ड केल्या. मेनपंच जीवनजी गावण वाघिलीवाडा संघ आणि त्याचे कोच देखील आहेत. 40+ क्रिकेट देखील चांगले खेळतात. तर दुसऱ्या बाजूला आपले पंच नंदूजी पाटील हे देखील पंच, एक क्वालिफाय पंच. धापडा धावा लागले गेलेत त्या 39 धावा, 39 रन्स. क्रीडांगणाच्या सभोवताली देखील तेवढीच गर्दी, क्रिकेटची दर्दी तेवढीच वाढली, त्यामुळे गर्दी देखील तेवढीच पाहायला मिळते. 5 वाजून 15 मिनिटं झालीत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना यावेळचा हा चेंडू फटका फसला गेला. एलिव्हेशन कमी आहे. नो मॅच लँडमध्ये चेंडू पडला होता. प्रशांतजी पाटील यांची हृदयाचे ठोके अगदी झपाट्याने वाढले होते, कारण हा विकेट फार महत्वाचा आहे. सुरुवातीला म्हणालो की मोठे टेनिस क्रिकेटमधील जितेश भुईर, ज्या बकासूर नावानं प्रसिद्ध आहे, हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 6 षटकं राहिली ना प्रशांतजी, तर या खरं तर मॅचमध्ये तुम्हाला 100पेक्षा धावा देखील जास्त पाहायला मिळू शकतात. गोल्डन विकेट ठरू शकली असती, पण संघाचा सरसेनापती बचावलाय. एकच मिळाले. यावेळचा हा बॉल थोडासा खालीच राहिलाय, त्यामुळं आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धावपटा धावा लागले गेले त्या 40 धावा, जिथे षटक हाताळत असताना गोलंदाज तनुज कोहली वैयक्तिक दुसऱ्या पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. सुरुवात यावेळी चांगली झाली, कारण मागील 3 चेंडूवर फक्त एकच धाव गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली. यावेळचा फटका जरूर चांगला आहे. नो लुक सरळच्या दिशेनं वाईडिश लॉंग ऑन रेंज मध्ये झेल उडालाय. आणखीन एक झेल सोडला गेलाय. पंडी शूटर्सने या मॅच मध्ये जवळजवळ आतापर्यंत 3 ते 4 चुका केल्या आहेत. मोठी जी प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल तर ह्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. लीग हा असा एक फॉर्मॅट आहे, इथं तुम्हाला सर्वस्व अर्पण करावं लागतं, खेळावं लागतं ते 11 प्लेइंग 11ला, आणि प्रत्येकानं आपला 100% ऑफर देणं फार गरजेचं असतं. मागील चेंडूवर झेल सुटलाय. यावेळचा फटका, या जखमेवर मीठ लावण्याचं काम सध्या जितेश भुईरने केलंय. मस्तकावर दस्तक देत चेंडू चाललाय, लॉंग ऑनच्या वरतून आलाय. आणखीन एक MPL सिक्सर. सत्तेचाळीस धाबा धावपटा लागल्या गेल्यात. महाराष्ट्र असं राज्य आहे, भारत असा देश आहे, कोणत्या गोष्टीचा कधी ट्रेंड येईल हे काही कोणाला ठाऊक नाही. त्यामुळे सध्या इन्स्टा, फेसबुक याच खरं तर व्हिडिओनं प्रचंड व्हायरल आहे. स्नॅपचॅट असेल, त्यामुळे धावपटा धाबा लागले गेलेत त्या 47 रन. सोशल मीडिया फास्ट आहे, क्रिकेट देखील तेवढंच फास्ट अपडेट झाले. प्रियालजी हॅलो, जितेश भोईरच्या बॅटमधून देखील तेवढाच फास्टेस्ट षटकार आलाय. यावेळेचा फुलटॉस बॉल, आणखीन एक वाईड लॉंग ऑन रिजनच्या पलीकडे चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार, आणि इथून मात्र 50 धावा कंप्लीट झाल्या. त्या म्हणजे प्रेसी शिवाज्ञा एंटरप्राइजेस या संघाच्या. ती 44 धावसंख्या कळतोय. जितेश भोईरसाठी एकदा टाळ्या व्हायला काय हरकत आहे. शेवटची मॅच, अस्तित्वासाठी लढाई, आपलं MPL 5 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी ही खरं तर महत्वाचा सामना. सध्या संघर्ष पहिल्या डावामध्ये चालू आहे.
सुरुवातीला म्हणालो प्रियाल सर की काहींनी काल गाजवलाय, ज्यामध्ये प्रदीप भोईर असतील, भरत भोईर. क्रिकेटचा काल या खेळाडूंनी गाजवलाय. काही गाजवतात, ज्यामध्ये अंकेश कामोटकर आहे, ज्यामध्ये तुम्ही निनाद भोईरला पाहता, आणि काही गाजवणार आहेत, ज्यामध्ये गोलंदाज आपला तनुज कोळीला देखील आपण पाहणार आहोत. फ्युचर ऑफ मोठीजी टेनिस क्रिकेट. त्यामुळे प्रत्येकाचा काल असतो. जिथे प्रितेश पाटील यांची देखील मी चर्चा केली की कोपली संघानं तो काळ गाजवला. धावपडा धावा लागल्या गेल्या जितेश त्या 53 धावा वैयक्तिक 44 धावसंख्येवर खेळतोय. प्रितेशची देखील ही चर्चा केली की कोपली संघ असा एक काळ गाजवलाय. अनेक नाईट क्रिकेटच्या स्पर्धा मग गोरसी असेल, वाकळण या संघाच्या समोर देखील जाऊन उरण संघाची दाद घ्यायला लावणारं नाव आहे कोपरुली संघ. पण जिद्द चिकाटी तुम्ही सोडू नका. पुन्हा एकदा ते दिवस येतील. तू मात्र तुझं मेहनत सोडू नकोस. यश तुझ्या जवळच आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपटा धावा लागले गेल्यात त्या 53 धावा. अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 6 षटकं टाकायचे. थोडं स्पीडअप करा जितेश. वैयक्तिक 12 चेंडू 44 धावांवर तो खेळतोय. गत वर्षामध्ये एक बाईक मिळाले, आणखीन एक बाईक जिंकवण्याच्या दिशेने सध्या एक पाऊल पुढे आहे. बरेचसे क्रिकेटचे खेळाडू त्यांचा देखील खेळ पाहतात. मोठीच नुसते पुरुष नाही तर स्त्रिया देखील यांचा खेळ पाहत असतात. हे देखील आम्ही आजमावलंय. मोठीचा संघ जेव्हा येत असतो अनेक गावाच्या नाईट क्रिकेट स्पर्धा असो, दिवसा होणाऱ्या स्पर्धेमध्ये गावाच्या पाठीमागं 100 नाही, 200 नाही, 500 प्रेक्षक येत असतात. ही मोठीजी टेनिस क्रिकेटने मिळवलेलं घवघवीत यश आहे. यावेळचा फटका जरूर चांगला आहे. डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. इथं पहिली विकेट, पहिला हादरा लागलाय. तो म्हणजे जीवन पाटील या नावाचा खेळाडू क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. मध्ये हेच प्रयत्न चालू होते की कधी विकेट मिळणार, आणि ती विकेट मिळाली. 40+ खेळाडू जीवन पाटील यांना खरं तर बाद केलंय. आमचे एक परम मित्र जयवंत जोमा भोईर यांचं देखील आपण स्वागत करूयात. नेहमीच सुंदर बैलाचे सोबत असतात. गावठाण गावातील सुंदर बैल आणि त्या बैलाचे समर्थक जयवंत जोमा भोईर यांचं देखील सहर्ष स्वागत. खंबीर साथ आमचे विवेकजी स्पर्धेची खरं तर खंबीर साथ आहेत. या गावामध्ये आल्यानंतर अनेक वेळा प्रेम मिळालंय. मोठीजी गाव आणि त्या गावातील हे सर्व प्रेमळ व्यक्तिमत्व असे आहेत. सातत्यानं अनेक वेळा प्रत्येक समालोचक असेल, प्रत्येक पंच असेल, प्रत्येक डीजे ऑपरेटर असेल, प्रत्येक खेळाडू असेल, त्यांना भरभरून प्रेम ह्या मोठीजी गावानं दिलंय. त्यामुळं मी सुरुवातीला म्हणालो की महाराष्ट्रामध्ये असं कोणतं गाव नाही जिथे मोठीजी गावाचं नाव नाही. धावपटा धावा लागले गेल्यात त्या 53 धावा. मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू यश बोपी. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा जरूर होता, पण यावेळी वाईडिश लॉंग अँड रीजमध्ये चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दिवेशनं हा चेंडू अडवला, जिथे फक्त एकच धाव मिळाली जाईल. धावपटा धावा लागले गेले ते 54 धावा. 50 धावा पाहायला मिळतील का? वैयक्तिक बॅटिंग करत असताना जितेश भोईरच्या बॅटमधून जो 12 मध्ये 44 वर खेळतोय. सकाळच्या सत्रामध्ये देखील 46 धावसंख्येची त्यांना चांगला खेळ केला होता. त्यानंतर 38 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या होत्या. आज अर्धशतक आले नाही, पण अर्धशतक पाहायला मिळेल का? मोठीजी गावामध्ये चालू असलेली स्पर्धा मोठीजी प्रीमियर लीग, आणि यावेळचा हा फटका एक्स्ट्रा कव्हरेजच्या डोक्यावरून 13 चेंडू 50 धावा. टाळा व्हायला काय हरकत आहे? जितेश भोईरची बॅटिंग आवडली असेल तर एकदा प्रशांत शेट्टा आपण जोरदार टाळा वाजवा. महाराष्ट्रामध्ये असं कोणतं गाव नाही जिथे मोठीजी गावाचं नाव नाही. आणि सध्या चर्चा तर केली जाईल जितेश भोईर या नावाची, आणि चर्चा त्यांचीच केली जाते जे मार्केटमध्ये गाजत असतात. आणि चर्चा सध्या मोठीजी प्रीमियर लीगची आहे आणि त्यांच्या संपूर्ण कॉम बॉक्सची आहे. सुरुवातीला म्हणालो की रायगड प्रीमियर लीगला देखील खरं तर टप देणारं आयोजन आहे मोठीजी प्रीमियर लीग. आजच्या दिवसामध्ये सुशांतजी पाटील यांचं देखील आपण समालोचन ऐकलं मराठी हिंदी या भाषेमध्ये. यावेळचा बॉल आखूड टप्प्याचा आहे. जितेश भोईर मोठीजी टेनिस क्रिकेट मधील बकासूर आणि त्याच्या बॅट मधून आलाय हा दुसरा षटकार.
भोईर यांच्या वतीनं बक्षीस आलंय जितेश भोईर यांच्याकरता जे अर्धशतक आलं त्याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाणार आहे. चांगलीच बॅटिंग आज रंगवलंय, चांगलेच फटके आज सजवलेत. आज जिंकून द्यायचं शिवाज्ञा प्रेसी इंटरप्राइजेसच्या संघाला. जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला सिद्धांत नाही, कारण झाडं नेहमी पानं बदलतात मुलं नाहीत. भगवद्गीतेमध्ये स्पष्ट लिहिलंय, निराश होऊ नकोस, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाहीस. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये काळ गाजवलाय तो जितेश भोईरनं. वैयक्तिक 56 धावांची खेळी संघाला नेऊन ठेवलंय. ते अर्थातच 66च्या घरात आज रथी महारथी आपल्याला कॉम्बॉक्स मध्ये पाहायला मिळतात. महाराष्ट्रात एक नामांकित सूत्रसंचालक नितीजी पंडित सर, त्यांच्या समेत आपण गीत साऊंड सर्व्हिसेसचे सर्व आणि एक कॉमेडियन आमचे सुशांतजी पाटील सर, मराठी हिंदी आणि प्रियालजी पाटील, भ्रमणधोरण देखील प्रसादजी भोईर ही स्पर्धा एन्जॉय करतात. यावेळचा बॉल पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, टॅप केलाय चेंडू, गॅप फार मोठा आहे, चेसिंग होणार नाहीये, चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडं. आणखीन एक आलाय जितेश भोईरच्या बॅटमधून, हा दर्जेदार चौकार. या ठिकाणी आपण आदरपूर्वक सन्मान करतोय. कामोठेमधील सन्माननीय सुशांतजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होईल. मी विनंती करतोय अमोल पाटील मुख्य आयोजक या स्पर्धेचे, उपआयोजक अजित पंडित, चला आपण या. त्याच्यानंतर सहआयोजक मयूर भोईर. सुशांतजी पाटील यांचा आपण आवाज ऐकलात. एक उत्कृष्ट असे कलाकार आहेत. अनेक स्पर्धेमध्ये मराठी हिंदी ज्यांचं समालोचन आपण ऐकत असतात त्यांचं आपण इथं स्वागत करतो. पण त्यांचं स्वागत केलंय इथं जितेश भोईरच्या बॅटमधून. आणखीन एक आलाय तेवढाच लांब तेवढाच उंच षटकार. इथं उपस्थित आहेत भगवान पंडित यांचा आदरपूर्वक सन्मान अमोल पाटील यांना विनंती असेल. भगवान पंडित, ओम साई रिक्षा चालक मालक भगवान पंडित यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल. तदनंतर वंश कामोटकर, सगळ्यात जास्त व्हिडिओज खरं तर आपण फार तर ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या, वंश कामोटकर सर्वात जास्त व्ह्यूज. हो, अफलातून लाजवाब यश हार्ड हिटर, बॅटमधील येतोय खणखणीत षटकार. षटकारानंतर वंश कामोटकर यांचा आदरपूर्वक सन्मान. 82 धावा दापडल्या लागल्या गेल्यात. शिवाज्ञा प्रेसी इंटरप्राइजेस दापडल्या धावा लागल्या गेल्या त्या 82 धावा अनेक मान्यवर पाहायला मिळतात. मोठीजी प्रीमियर लीगच्या माध्यमातून या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या ठिकाणी धन्यवाद वंश कामोटकर. तदनंतर यादव कामोटकर इथं उपस्थित आहेत. त्यांचा आदरपूर्वक सन्मान होईल. 5 बॉल बाकी आहेत. सर्वेश पंडित यांना विनंती असेल, यादव कामोटकर यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसेल. धन्यवाद. यादवजी कामोटकर यांचा मुख्य अतिथी कक्षात हा आदरपूर्वक सन्मान. ओ टू विपुल पाटील सर. येस, ज्यांचा आपण आवाज ऐकलात. अनेक राजकीय सभा असू दे आणि त्या सभेमध्ये ज्यांचा आवाज ऐकायला मिळतो अशी नितीजी पंडित सर. ओळीयात मैदानामध्ये जिती 82 धावा झाल्यात. यावेळचा हा फटका आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फॉलिंग स्वीप खेळायचा होता पण प्रॉपर टायमिंग करू शकला नाही. धावा लागले गेलेत. त्या लेग बाईट्स परिणामी एकेरी धाव 84 धावा दापडा लागल्या गेल्यात. अगदी 5 पर्वामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा ज्यांनी लिलिया पेळला. कित्येक वर्ष अनेक स्पर्धा जे लीड करतात असे पंडित सर यांना आपण कॉम्बॉक्समध्ये पाहतोय. प्रचंड मेहनत आहे. मोठीजी गावाचं नाव असंच मोठं झालं नाही, त्यासाठी प्रत्येकाने संघर्ष केलाय. 84 धावा. यावेळचा फटका फसला गेलाय. पॉईंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. एकच धाव मिळा जाईल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सध्या चालू होतोय आणि इथून मात्र सरळ चेंडू निघून चाललाय. डीप मध्ये मिळाल्या जातील धावा 4. आलाय चौकार.
चौकार आलाय. चांगला फटका सजवलाय तो म्हणजे यश भोईरच्या बॅटमधून एक षटकार, त्यानंतर चौकार, एक चांगली इनिंग बिल्ड केले. धापटा धाबा लागले गेले त्या 88 धावा पाहायला मिळतात. यावेळचा चेंडू शेखच्या दूर टाकण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली गेल्या. या मंचावर अनेक राजकीय पटलाची नेते मंडळी सुद्धा उपस्थित पाहायला मिळाले. मग पक्ष कोणता असू दे, मोठीजी गावावर असलेले प्रेम असेल, पंडित सरांवर असलेले प्रेम असेल, हे सातत्यानं पाहायला मिळाले. मगाशीच भावनाताई घाणेकर येऊन गेल्या, त्यानंतर महेंद्र शेठ घरत यांचं देखील फार मोठं योगदान. यावेळचा हा फटका फसला गेलाय. पाठीमागच्या दिशेनं यष्टरक्षक आहे तैनात. आणखीन एक हात लागलाय तो म्हणजे शिवाज्ञा प्रेस एंटरप्राइजेस या संघाला. योद्धा म्हणून अनेक वेळा खरं तर ज्यांची चर्चा आपल्याला पाहायला मिळाली अशी प्रीतमदादा म्हात्रे यांचं देखील आगमन पाहायला मिळेल. दापटा धावा लागले गेले ते 89. मोठीजी गाव, त्यामध्ये अनेक कलाकार, नामांकित कलाकार असतील. त्यामध्ये मोठीजी म्हणलं तर आम्हाला सातत्याने भूषर भोईर यांची आठवण येत असते. धापटला धावा लागले गेले त्या 89. प्रत्येक षटकारासाठी आता बक्षीस 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय सिद्धू जोशी यांच्यासाठी. प्रत्येक षटकारासाठी हॅट्रिकला 1000. यावेळचा हा बॉल बॅटची रिडिंग लागून पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. जिथे षटक समाप्त होते. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपटा धावा लागले गेले त्या 89. 5 जेव्हा मैदानाच्या आतमध्ये जितेश भोईर 6वं षटक खेळण्यासाठी अगदी उभा असेल आणि सध्या जितेश भोईरची चर्चा मैदानाच्या आतमध्येच नाही तर मैदानाच्या बाहेर देखील मोठीजी गावामध्ये आणि उरण तालुक्यामध्ये होती. हा एक खेळाडू त्या ताकदीचा, ज्या प्रकारे अंकेशला आपण पाहिलंय, ज्या प्रकारे निनाद भोईरची एक वेगळी ओळख आहे. त्यानंतर सध्या जितेश भोईर या नावाची देखील दखल घ्यायला भाग पडलंय ते म्हणजे जितेशनं. गोलंदाजचा राज येतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल फुलटॉस स्क्वेअर लेग पंचांच्या जवळून खेळण्याचा प्रयत्न. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून झाला. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न आहे पण थांबवलं गेलाय. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. जर चारही आपण स्टँडकडे पाहायला गेलात प्रियालजी तर चारही स्टँडमध्ये तेवढीच तुफान गर्दी आहे. मोठीजी प्रीमियर लीगच्या आयोजकांनी मिळालेले घवघवीत यश आहे. उद्याच्या दिवसामध्ये देखील प्रसादजी भोईर देखील जॉईन होणार आहेत या स्पर्धेमध्ये. यावेळचा बॉल हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. नोचा इशाराला इट्स अ नो बॉल. 1+1 अशा 2 धावा मिळा जातील. धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 92 धावा, 92 रन्स. चर्चा ही देखील आहे की चांदीची ट्रॉफी ही पाहण्यासाठी देखील या महाराष्ट्रभरातून अनेक सारे प्रेक्षक देखील या मैदानामध्ये जॉईन झालेत. पहिल्यांदाच एका तालुक्याची स्पर्धा. या अगोदर आपण महेशजी कडू यांची देखील चांदीची ट्रॉफी पाहिली होती. पण सध्या मोठीजी प्रीमियर लीगची या चांदीची ट्रॉफीची देखील तेवढी चर्चा आहे. एका गावाची स्पर्धा जिथे 16 संघ खेळतात आणि त्याकरता देखील अनेक बक्षीस. यावेळचा बॉल आखूट टप्प्याचा आहे. हॅमर शॉट, हातोडा शॉट खेळलाय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. फ्रीच्या बॉलवर हा फटका सजवला होता जिथे झेल देखील सुटलाय. मिळाल्या गेल्यात या चेंडूवर 2 धावा. धाव पडला, धावा लागले गेले त्या 94 धावा, 94 रन्स. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 94 रन्स. 94 धावा धावपटल्यावर पाहायला मिळतात. फुलटॉस बॉल लवकर बॅटचा फ्लो ओपन केला. मिड विकेट रिजनमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकांना चुकी केल्या पण एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. एकेरी धावेनिशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 95 धावा, 95 रन्स. 95 धावा धावपटल्यावर पाहायला मिळतात. अगदी चिमुरडे देखील तेवढेच आहेत तर सदग्रस्त देखील मोठीजीचे या मोठीजी प्रीमियर लीगच्या मैदानामध्ये पाहायला मिळालेत. हे घवघवीत यश आहे. प्रेक्षकांनी पूर्ण मैदान कचकचून भरलंय. उद्याच्या दिवसामध्ये मेगा फायनलचा दिवस. यावेळचा फटका जरूर चांगला इनफिल्डच्या वरतून खेळून काढला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. आणखीन एक हात लागलाय तो म्हणजे बॅटिंग करत असताना प्रेसी शिवाज्ञा एंटरप्राइजेस मोठीजी या संघाला.
धावा दापडला लागले गेलेत. आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6वं षटक जिथं राज हाताळतोय. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. इट्स नो बॉल, नोचा इशारा येतोय. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल. धापडला धावा लागले गेले ते 96 धावा. फ्रीचा बॉल. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न जितेशने करायला पाहिजे होता, पण मैदानाच्या आज जर पाहायला गेलं तर जितेश भोईर 20 चेंडू खेळलाय, 70 धावा. वैयक्तिक त्याची एक मोठी पारी त्यांना खेळलाय. यावेळचा बॉल अखूट टप्प्याचा, जिथे एक्स्ट्रा स्वरूपात धाव मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. या इनिंग मधील शेवटचा चेंडू बाकी आहे. थोडं स्पीडअप करा, कारण आपल्याला देखील बॅटिंग करायचे. धापडा धावा लागले गेले त्या 96 धावा. या षटकातील शेवटचा बॉल बाकी. बॅटची लिडिंग एज यष्टिक्षाच्या हातामध्ये चेंडू निघून चालला. धाव घेत असताना खेळाडू क्रमांक आणखीन एक होईल धावबाद स्वरूपात. बाद पहिल्या इनिंगचा इथं खेळ समाप्त होतोय. प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकून बॅटिंग करत असताना प्रेसी शिवाज्ञा एंटरप्राइजेस या संघाच्या धावपटा धावा लागले गेले त्या 96 धावा. आणि 97 धावांचा आव्हान ठेवलंय ते पंडित शूटर्स या संघासमोर. दुसरे सत्र आपल्यासोबत जॉईन होतील प्रियालजी पाटील सर यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. आणि एक इनिंग करण्याची संधी दिली त्याबद्दल मोठेजुई प्रीमियर लीगचे आयोजन कमिटी, प्रियालजी पाटील, पंडित सर आणि सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. आणि आपल्या गावातील पाणी कमिटीचे माजी सदस्य, ग्रामसुधारणा मंडळाचे माजी पंच यांच्याकडून 500 रुपयाची धनराशी आहे. येस, ग्रामसुधारणा मंडळाचे माजी उपाध्यक्ष या ठिकाणी विपुल पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. या ठिकाणी वाडवरचे आप्पा परशुराम जणू भोईर यांचा नातू जियान निलेश भोईर यांच्याकडून रोख रक्कम 251 रुपयाची, 280 रुपयाची धनराशी. तदनंतर धनंजय नारायण भोईर यांना विनंती असेल आपण प्लीज त्या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे. मयूर भोईर आपल्याला विनंती असेल धनंजय नारायण भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान आपण या मुख्य डाईसवरती अतिथी कक्षात करायचा आहे. आपण पाहू शकाल प्रचंड मोठा लक्ष आहे. पंच जसे जातील मैदानात लगेचच स्क्वॉड सजवला जाईल. प्रचंड मोठा लक्ष, हा लक्ष पार करताना पंडित शूटर आणि एकीकडे प्रेसी अँड शिवाज्ञा. धनंजय नारायण भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसतोय. धनंजय नारायण भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय. धन्यवाद. ओव्हर टू प्रियाल पाटील सर. लास्ट इनिंग, शेवटचं सत्र आजच्या दिवसातील, आजच्या खेळातील. ₹501 धनराशी आहे. परत एकदा संयोजकांच्या वतीनं सन्माननीय धनंजय परशुराम भोईर, धनंजय नारायण भोईर यांचं मनस्वी आभार. तदनंतर धनंजय रामचंद्र जोशी आपल्या गावातील ग्रामसुधारणा मंडळाचे माजी पंच यांच्याकडून ₹555 धनराशी संयोजकांसाठी आहे. त्यांना विनंती असेल आपण या अतिथी कक्षाकडे यायचं आहे. येस, थँक्यू. तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. 5व्या पर्वामध्ये आजही तोच तग दिला आहे मोटीजू टेनिस क्रिकेटनं आणि तमाम रायगडवासियांना, महाराष्ट्रवासियांना अभिमान वाटणारा हा 5वा पर्व ज्यावरती आहे उग्या पुरं उरण तालुक्याचं गर्व. मॅचला करूया सुरुवात. पहिला बॉल
हर्ष भोपीचा पहिला बॉल, जशी सुरुवात केली होती ना जीवन पाटीलनं त्याचप्रमाणे आक्रमण केलाय मंगेश पाटीलच्या बॅट मधून पहिल्या बॉल वरती केलाय. स्वॅग से स्वागत. टीट फॉर टॅट, जशा तसे उत्तर. मॅच अगदी गरम आहे, शेवटची मॅच आहे. आजच्या दिवसातील शेवटचे आता 29 बॉल शिल्लक आहेत. करायचे आहेत 97 धावसंख्या, 6 षटक आहेत. समोर गोलंदाज हर्ष भोपीचा हा दुसरा चेंडू पेश. हो हा फॉली होता, हलकासा लोअर राहिला, खालती राहिला, बॅटच्या टोनच्या खालती राहिला. शॉर्ट सिलेक्शन पाहिला ऑन साईडला खेळायचा होता, ऑफ साईड द ऑफ स्टंप बॉल अतिरिक्त बाहेर होता आणि त्याला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता मंगेश पाटीलनं. यावेळी मात्र असफल ठरले. दुसऱ्या बॉलवरती निर्धाव चेंडू पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती सुंदर चौकार पाहायला मिळाला, क्लास पाहायला मिळाला, पण दुसऱ्या बॉलवरती आक्रमकता हे साधन कुठंतरी चुकीचं ठरलंय. नेक्स्ट बॉल ऑफ बॉल होता, आणखीन एक शरीराचा वेध घेणारा बॅटची लिडिंग एज. बॉल चाला नाव स्टॉप कडे थांबणार नाहीये, वेगानं गेलाय बॉल. येथील धावसंख्या हा दुसरा चौकार. रायगडचा वेल फिनिशर बारक्या कांबळे, कामोठे टेनिस क्रिकेटमधील एक कोहिनूर बॅट्समन, ज्याच्यासाठी गाणी म्हणून होतं ना. आज हे गाणं मंगेश पाटील उर्फ मोठे जुईचा बारक्या यासाठी ऐकवलं जातोय. शॉर्ट पिच बॉल ऑन साईडला पूल केला, हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक ट्रॅव्हल करतात. पाहता पाहता रेस चालू आहे, रेस जिंकली आहे क्षेत्ररक्षकांना. तोपर्यंत 1 बाउन्स फील्ड करेपर्यंत 2 धावसंख्या पर्याप्त वेळेमध्ये पूर्ण केले जातात. वाटचाल चालू आहे, प्रयत्न चालू आहेत. प्रसंग मोठा आहे, परंतु त्या प्रसंगासोबत संगतीनं जाणं तेही फार महत्वाचं आहे. धावसंख्या होताना सुद्धा पाहिल्यात 97 धावसंख्या याही पोषक ठरणार नाही आहेत. ज्या अँगलनं 107 धावसंख्या बनू शकतात या मैदानावरती, ज्या अँगलनं या मैदानाने 110 धावसंख्या पाहिल्यात, त्याच अँगलनं आपण नजरअंदाज केले जाणार नाहीये धावसंख्येला. षटकातील हा 5वा बॉल हर्ष भोपी. आतापर्यंत 10 धावसंख्या दिल्यात, यावरती हवेत आहे चेंडू. कॅचची दाट शक्यता होती, वेल ही तितकाच होता, परंतु नाहीये. कॅच सुटली. महत्वाच्या क्षणाला अंदाज लावणं तेही फार महत्वाचं आहे. एका गावातील 16 संघ, 16 टीममध्ये, प्रति टीममध्ये 13 प्लेयर्स, आणि त्यानंतर अशा प्रकारची फील्ड कधी पाहायला मिळते. कॅच सुटली आहे. महत्वाचा फलंदाज आपण मंगेश पाटील, या मॅच मधील महत्वाची दुवा आहे, ज्याच्याकडे संपूर्णपणे लक्ष केंद्रित केलं जातोय पंडित शूटरच्या माध्यमातून. कॅप्टन म्हणून तो स्वतः लीड करतोय आणि ऑन स्ट्राईक पहिल्या षटकात राहिलाय. 6चे 6 बॉल खेळला आणि 6च्या 6 बॉलवरती विजयाच्या दिशेनं जाणारा हा पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर हर्ष भोपीवरती ठोकला हा दमदार षटकार. बस 97 धावसंख्या करायच्या, त्या पहिल्या षटकामध्ये आल्यात 18 धावसंख्या. महत्वाच्या बेस्ट बॉलर वरती 18 धावसंख्या झाल्यात, पण 2 चौकार, 2 डबल आणि 1 सिक्सर. मागच्या बॉल वरती करणनं सोडलेला झेल हा कितीपर्यंत महागात पडेल ना, हे येणाऱ्या वेळेमध्ये सांगता येईल. 6 षटकांचा सामना, एक दुसरीवर 20-22 धावसंख्येची आली ना करण कोहली, तर मात्र या मॅच मधील पूर्ण हवा निघून जाईल. आणि जो काही स्कोर आपला जो मोठा वाटतोय तो मात्र ॲव्हरेज नुसार ठीकसा बरा होईल, असं चित्र विचलित करणाऱ्या मॅच मध्ये घडतंय का हे पाहणं उचित आहे. नेक्स्ट बॉल जितेश भोईर, दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. पहिला बॉल निलेश पाटील साठी. प्रथमतः स्ट्राईक वरती आले, आडव्या बॅट न खेळण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाहेर बॉल पिचिंग केला, त्यामुळे इट्स अ वाईड. एकतर P1च्या पहिल्या षटकामध्ये 18 धावसंख्या पाहिल्या आणि त्यानंतर जितेश भोईरनं सुरुवात केली आहे खराब चेंडूनं. 19 झाल्यात, आणखीन 78ची गरज असताना हा निर्णायक बॉल आहे. प्रयत्न चालू आहेत. फलंदाज लेफ्ट हँड आहे, जो मुव्हिंगला फार स्ट्रॉंग आहे. निलेश पाटील त्याचं नाव आहे.
15 ते 20 वर्ष क्रिकेटमध्ये सातत्याने त्यांचं करिअर राहिलं आहे आणि अशा बॅट्समन सोबत जितेश भोईर नव्यानं आलेला हा रायझिंग स्टार अचूकतम गोलंदाजी करण्याच्या निर्णयानं ऑफ साईड टू ऑफ स्टंप गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा फसवलंय. महत्वाच्या क्षणाला अशा प्रकारची हुशारीने गोलंदाजी करणं तितकंच प्रभावी ठरेल या मॅच मध्ये. आणि या क्षणाला महत्वाची धुरा सांभाळली आहे. जितेश भोईरनं बॅटिंग अप्रतिम केली आहे आणि त्याचनुसार आता मात्र गोलंदाजी करतोय. अष्टपैलू क्रिकेटर म्हणून त्याच्याकडे पाहायला जातोय. अप्रतिम नॉक दिलाय. लोअर फुल टॉस ऑन साईडला बॉल चाललाय. फार वेगाने बॉल चाललाय. पाहता पाहता सीमारेषा पार ओव्हर द रो. दॅट्स अ 4. डीजे वरती सुद्धा गेल्या 4 दिवसांमध्ये अनेक ऑपरेटर्स पाहिले. आज अभयला पाहतोय, त्याच्यासोबत आपण कल्पेश भंडाला पाहिलंय. अनेकांची गर्दी राहिली आहे. तितकेच दर्दी आहेत MPLच्या माध्यमातून आणि खास करून मोठीजी गावावरती असणारं स्नेह प्रेम हे पाहायला मिळतोय. आणि त्याच भावकीच्या नात्यातून आज संपूर्णपणे आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळतात. 23 धावसंख्या. हा बॉल ऑफ स्टंप. जितेश भोईर गडबडले. 2 बॉल निर्णायक टाकलेत, परंतु यावेळी एक चौकार गेल्यानंतर या बॉलवरती आणखीन एक निर्धाव बॉल पाहायला, वाईट बॉल पाहायला मिळाला. 24 झाल्यात आतापर्यंत. षटक क्रमांक 2 चालू आहे. 3 चेंडूंचा खेळ संपला. निलेश पाटील ऑन स्ट्राईक. हा फटका चांगला. स्ट्रेट हिट. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. ओहो, इट्स अ कॅच. कॅच आउटच्या स्वरूपात निलेश पाटील बॅक टू डगआउट. वेल फार कमी आहे. दुसरं षटक चालू आहे. अवघा अजून 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि मॅच रफ अँड टफ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. शेवटच्या क्षणापर्यंत या मॅचनं कुठलं वळण घेईल ना हे सांगणं आता भाकीत करणं कठीण जाणार आहे. आतापर्यंत धावफलकावर धावसंख्या पाहायला मिळेल 24 धावसंख्या. एक गडी बाद 24. बॅटिंग करणारी टीम पंडित शूटर्स आपण पाहतोय. आणि याच दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेसाठी सन्माननीय हरिचंद्रजी खराटे यांच्याकडून 101 रुपयाचं मानधन आलंय. त्यांसोबत स्वर्गीय जयवंत पांडुरंग भोईर यांच्या स्मरणार्थ पंकज जेवण भोईर पीर साहेब कॅन्टीनचे ओनर यांच्याकडून 501 रुपयाची धनराशी आली आहे. थँक्यू. मॅचकडे बोलूया. मॅचकडे टर्न करूया. स्लोअर बॉल जितेश भोईरचा. लोअर फुल टॉस होता. हा बॉल खेळण्यासाठी ज्युसी फुल टॉस होता आणि या ज्युसी फुल टॉस वरती असफल राहिलेत. स्ट्राईक ठेवणार मंगेश पाटील, कारण त्यांना माहिती आहे 4 षटकांचा खेळ अजूनही बॅलन्स आहे आणि या प्रत्येक बॉल वरती मंगेश पाटील आता मात्र ऑन स्ट्राईक राहणं महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या शिवाज्ञा प्रेस इंटरप्राइजेस कडून जितेश भोईरला पाहिलं ना, त्याचप्रमाणे आता मंगेश पाटीलनं निर्णय घेतला. जबाबदारी स्वीकारली आहे. जबाबदारी स्वीकारणं ही तितकीच सोपी गोष्ट नसते आणि या मॅच मध्ये जबाबदारी स्वीकारली आहे मंगेश पाटीलनं. टीम पंडित शूटर्स कडून षटकांचा खेळ संपलाय. 2 आणखीन षटक शिल्लक आहेत. 4 षटकामध्ये आणखीन धावसंख्या करायच्या आहेत 73. 24 वरती 1 बाद 24. पहिल्या षटकामध्ये 18 धावसंख्या आणि दुसऱ्या षटकामध्ये जितेश भोईरनं अवांतर जरूर 2 बॉल फेकले, परंतु वेल कम बॅक केलाय. निलेश पाटील लेफ्ट हँड बॅट्समन होता जो अडथळा ठरत होता, त्याला सुद्धा बाद केलाय. म्हणजे बहुतांशपणे या मॅच मध्ये जितेश भोईरनं कामगिरी अप्रतिम पाहिली, स्वीकारली आहे. त्यानं केलं. बॅटिंग सुद्धा चांगली केली आणि बॉलिंग करताना एक विकेट सुद्धा मिळवली. 6 धावसंख्या. फार कमी धावसंख्येचं षटक सुद्धा फेकलाय. महत्वाची दुरा. नेक्स्ट ओव्हर पुन्हा एकदा हर्ष भोपीला इन्व्हाइट केलाय वैयक्तिक दुसऱ्या षटकासाठी. शॉर्ट पिच बॉल ऑन साईडला बॉल चालला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे फील्ड करतात.
पुष्कर पाटील तिथं क्षेत्ररक्षक रनआउटची दाट शक्यता, परंतु मंगेश पाटील वाऱ्याच्या वेगानं इथं मात्र रनवे प्रमाणे ज्याप्रमाणे विमान फिरतात ना त्याप्रमाणे या पिच वरती त्या खेळपट्टीवरती मंगेश पाटील रन करताना पाहायला मिळतात. एकीचं रूपांतर दुसरीमध्ये हृदयामध्ये संपूर्णपणे या मॅच मधील जास्तीत जास्त धावसंख्या समोर उभ्या आहेत. 97चा टार्गेट आहे. 2 षटकं संपलेत, फक्त 24 झाल्यात. येणाऱ्या 4 षटकामध्ये 73चा पाठलाग. शॉर्टपिच बॉल ऑन साईडला, बॉल फसला सीमारेषा लगत. मंगेश पाटीलची गोल्डन विकेट, लागलाय मोठा मासा गळाला. विश्वास बळकट झाला होता आणि त्यानंतर मंगेश पाटील नॉन स्ट्राईकला राहणं एक कितीदा या टीमसाठी महाग ठरलोय. ज्याप्रमाणे कबड्डीच्या पटलावरती मुख्य रेडर जितका काल बाहेर होतो ना तितका परिणाम त्यांच्या स्कोरवर होतो. आणि या मॅच मध्ये आपण पाहिला मंगेश पाटील जितका काल नॉन स्ट्राईक कडे राहिला, मॅचचं प्रेशर डबलनी वाढलं आणि त्यानंतर मात्र त्याचा फटका या कॅच स्वरूपात बाद झालेला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल, ओहो फ्लातून बॉल, वेग वेग प्रचंड वेग आणि त्यावरती नॅचरल आउट स्विंग पाहायला मिळाला. हर्ष भोपीची ओळख राहिली आहे. स्लॉगवरचं षटक मोडीजू टेनिससाठी सातत्यानं पाहतोय आणि खास करून आता प्रेक्षकांसाठी मेजवानी आली आहे. प्रेक्षकांमधून कुणी जरी आयवा कॅच घेतली ना तरी 300 रुपयाचा कॅश प्राइज अमित पाटील आणि किरण पाटील यांच्याकडून पाहायला मिळेल. लो हो, यॉर्कर लाईनचा बॉल, खोलवर गतीचा बॉल खोदून काढला. ऑन साईडला कार्पेटच्या माध्यमातून हेलिकॉप्टर लूकनं हा फटका केलून काढला. एक धावसंख्या जरूर मिळाली आहे. आता मात्र सिंगल डबलनी काम चालणार नाहीये. तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. ज्याप्रमाणे समोरच्या टीमनं आपल्या गोलंदाजावरती आक्रमकपणे आक्रमण केलं ना त्याचप्रमाणे तुम्हाला आक्रमण हा मोस्ट पॉवरफुल विपन आहे या मॅच मधील, या इनिंग मधील जो टर्निंग पॉइंट ठरू शकतोय तो तुम्हाला आत्मसात करावा लागेल या मॅच मध्ये. आणि ती धुरा सामन्यासाठी 2 फलंदाज आपला पाहायला मिळतात. सत्यवान आहे दुसऱ्या बाजूनं नॉन स्ट्राईक कडे आता राज कामोटकरला आपण पाहतोय. प्रॅक्टिसच्या फॉर्मॅटमध्ये दोन्ही फलंदाज चांगले खेळत असतात. आज मात्र मॅचच्या दृष्टीनं तुम्हाला तो परफॉर्मन्स द्यावा लागेल. महत्वाची मॅच आहे. या मॅच मध्ये तुम्हाला कमाल करावी लागेल, आठवणीत राहावी लागेल. शॉर्ट पिच बॉल ऑन साईडला खेळायचा होता, बॉल फिरला. इथून मात्र नो मॅन्स लँड मध्ये सोम पंडित फील्ड करतायत, एकच मिळेल. पण नशिबापेक्षा जास्त काहीच मिळत नसते आणि त्याचप्रमाणे चुकीच्या फटक्यांवरती जास्त धावसंख्या येत नसतात. नशीब चांगले आहेत. सत्यवान सुखरूप राहिला. एक धावसंख्या आली आहे. एका धावसंख्येने धावफलक आतापर्यंत पाहायला मिळते 28 वरती. खराब प्रवास आहे, खडतर प्रवास आहे, प्रयत्न करावे लागतील. हा बॉल चांगला, शरीराचा वेध घेणारा हा बॉल, एकची गरज पूर्ण केली आहे. गरज होती का एक धावसंख्येची. आणि अशा प्रकारे लेग बाय स्वरूपात शेवटच्या बॉलवरती एक धावसंख्या आली आहे. पाहता पाहता तिसरं षटक सुद्धा संपलंय आणि तिसऱ्या षटकात अवघ्या धावसंख्या हर्ष भोपीनं केलं वेलकम बॅक. 97चं टार्गेट आहे आणि 97चं टार्गेट चेस करत असताना टीम पंडी शूटर्स या टीमची धावसंख्या अवघ्या 29. अब उद्याच्या दिवशी महत्वाची मॅच आहे जी पहिल्या दिवसातील बॅलन्स मॅच आहे. ती फक्त एक मॅच 6 ओव्हरची होणार आहे, बाकी पुढच्या मॅच 5 ओव्हरच्या होणार आहेत. तर प्रीतान प्रिन्सी 11 त्यांच्या विरुद्ध SSD इंडियन्स या टीमना विनंती आहे, दोन्ही टीमच्या कर्णधारांना, दोन्ही टीमच्या ओनर्सना, आपण सकाळी 8:30 वाजता इथं मॅच स्टार्ट करणार आहोत. त्यामुळे 8:15 तुमची रिपोर्टिंग हवी आहे आम्हाला, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. षटक क्रमांक 14 यश भोपी. ओहो लोअर फुल टॉस, पदतळी ते सुंदर बनवलं होतं. 8:15 रिपोर्टिंग होईल. 8:20 वाजता तुमचा टॉस केला जाईल आणि 10 मिनिटांनंतर तुमची 8:30 वाजता मॅच चालू केली जाईल. बॉलवरती राजला शांत केलाय.
धावसंख्या दिला नाहीये. ओहो, चांगली लेंथ, अप्रतिम ज्याप्रमाणे फील्ड सेट केली आहे त्याप्रमाणे गोलंदाजी करतात. मोडिजी टेनिस क्रिकेटमध्ये खेळत असणाऱ्या महत्त्वाच्या 3 प्लेयर्सपैकी प्रेसी इंटरपाजेस, शिवाजी इंटरपाजेस 3 प्लेयर पाहायला मिळतात आणि त्याच्यातील 2 प्लेयर हे ऑलराऊंडर आहेत. त्यामुळे या 3 प्लेयरचा फार मोठा फायदा झाला या टीमला. अगदी वन साईड राहिलेत याही मॅचमध्ये आतापर्यंत. हा बॉल अतिरिक्त बाहेर पिचिंग केला, ज्याप्रमाणे वाईड लाईन आखली गेली आहे त्याप्रमाणे सत्यवान यांचा अंदाज चुकीचा ठरतोय, सोडून दिला. ऑफ साईडचा पॉईंटचं क्षेत्र पाहिला, थर्डमॅन क्षेत्र पाहिला, एक्स्ट्रा कव्हरला फक्त क्षेत्ररक्षक आहे त्यामुळे ऑफ साईड पूर्णपणे रिकामी आहे, खाली आहे, उजवा अंग पूर्णपणे रिकामा आहे. त्या शेपमध्ये तुम्ही शॉट खेळू शकता पण त्या अँगलनं बॅटिंग केली जात नाहीये. नेक्स्ट बॉल स्लोवर, गतीमध्ये फसवलं, परिवर्तन केलं होतं आणि इथे सुद्धा सफलता मिळाली आहे यश भोपीला. हा हार्ड हिटर फलंदाज आहे, त्याचे सुद्धा षटकार आपण पाहिलेत. अगदी बलाढ्य बळदंड शरीराचा हा खेळाडू याही मॅचमध्ये बरसला आणि त्यानंतर गोलंदाजी करतोय. सत्यवानला काहीतरी करावं लागेल, ताकद आजमावी लागेल, आक्रमकता स्वीकारावी लागेल. आणखीन 2 षटक जरूर तुमच्याकडे. सिंगल झाली, डबलचा प्रयत्न परंतु नाहीये. पण मनाने हरणार तर मॅच अगोदरच हरणार, परंतु जिद्दीनं जर भेटणार ना तर या मॅच मध्ये काहीतरी निकाल लावणार. जरूर 97 धावसंख्येपर्यंत जाणार नाहीत पण शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या बॉल पर्यंत निर्णय थांबवून ठेवणं हे तुम्ही नक्की निश्चित करणार जर तुम्ही तसे प्रयत्न करणार. लोअर फुल टॉस, राज कामोटकरची बॅटिंग ही जणू काही त्याने ओळखली आहे आणि त्यानुसार गोलंदाजी केली आहे. पाहता पाहता 4थ्या षटकाचा खेळ संपला. 4थ्या षटकात आल्यात अवघ्या धावसंख्या 2. ज्याप्रमाणे सुरुवातीचा आलेख उंचावला होता ना त्यानंतर जितेश भोईरनं निलेश पाटील आउट केलं, मंगेश पाटीलला नॉन स्ट्राईकला ठेवलं. दुसऱ्या षटकात जी कामगिरी केली, तिसऱ्या षटकात दडपणाखाली मंगेश पाटील परतला आणि त्यानंतर आलेख जो घसरला ते सेन्सेक्स, ती निफ्टी परत वरती येताना पाहायला मिळत नाहीये. अवघ्या आल्यात 2 धावसंख्या, टोटल रणसंख्या पाहायला मिळतात धाव फलकावरती 31. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल 66 ची गरज आहे. 11 षटकार, 12 बॉल मध्ये 11 6. 12 बॉल मध्ये 11 षटकारांची गरज आहे. हा कारनामा ही टीम करेल का? पंडित शूटर्स हा इतिहास रचेल का? पहिलाच बॉल ऑन साइडला सीमारेषा लगत चालला. यश भोपीनं पकडली कॅच आणि इथून पाहतोय 11 बॉल 66 ची राहिली आहे मॅच. अकरा बॉल 66 ची गरज. प्रेसी इंटरपाजेस, शिवाजी इंटरपाजेस हौसला बुलंद झालाय. दुसऱ्या बाजूला टीम ओनर परेश पंडित ऑन स्ट्राईक. हो हो हो, काय पटका सजवला. सराव प्रॅक्टिस नसताना पहिल्याच बॉल वरती व्हाट अ लुकिंग हाय अँड हँडसम, दॅट्स अ माइटी ब्लो 6. दहा बॉल 60 ची गरज. आणि प्रशांत पाटील पहा इथं मात्र उलट झालाय. विरोधकाच्या टीम मधून 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय परेश पंडित साठी या षटकारासाठी. 10 बॉल 60 ची गरज. हो हो, पल्लू स्कूप करायचा होता, टायमिंग चुकला आणि इथून मात्र निर्धाव चेंडू गेला. अशक्यप्राय गोष्टी अजूनही आहेत या मॅच मध्ये जे आपण पाहतोय. 9 बॉल 60 ची गरज. कठीण होऊन गेला, वेल निघून गेली आहे. पहिल्या 4 षटकामध्ये जो काही कारनामा करायचा होता ना, जे काही प्रयत्न करायचे होते ते थोडीफार असफल ठरले. ओ गुड लाईन स्पॉट वरून बॉल अधिक उंची घेत नाही, थोडाफार लोअर राहिला त्यामुळे फलंदाज मोठ्या फटक्यापासून वंचित राहिले. आणखीन एक निर्धाव. पराभवाच्या छायेत फलंदाजी करत असताना परेश पंडित यांच्या मनातील भावना आपण ओळखू शकता. या मॅचमध्ये या मॅचमधून जिंकणारा संघ टॉप 4 साठी जाणार होता. आपण दुसऱ्या दिवशी पाहिलात निनादचा संघ आला, त्यानंतर दीप पाटीलची टीम आली आणि आज मात्र जितेश भोईर यांचा बोलबाला राहिलाय. आणखीन एक फटका सजवलाय, टायमिंग चुकलाय, हवेमध्ये आहे बॉल, सीमारेषा लगत चाललाय. क्षेत्ररक्षक ट्राय करतात, पाहता पाहता 1 बाउन्स ओव्हर द रो. जितेश भोईर वरती आक्रमण, चौकार.
आणखीन एक बॉल शिल्लक आहे या षटकातील. कदाचित परेश पंडित यांचं स्थान चुकलाय. सेकंड डाऊन थर्ड डाऊनला आले असते तर असे फटके लागले असते तर मात्र धावसंख्या थोड्या रेसमध्ये पाहायला मिळालं असते. ॲव्हरेजमध्ये थोडा रिक्वायरमेंट येताना पाहायला मिळाला असता, परंतु ती समांतरता चुकली, त्यामुळे ही मॅच लांबणीवरती गेली. फटका सजवलाय, ऑन साईडला चालला, ब्लाइंडेड स्ट्रोक. यश भोपी चेंडूच्या खाली. आणखीन एक सफलता जितेश भोईरच्या नावावरती. परेश पंडित होतील 10 वरती बाद. आणि गाणं गायले ना ते आता बॅटिंग करत होते. नाव आहे परेश पंडित, उत्कृष्ट मृदुंग वादक, तबला वादक, त्यानंतर उत्कृष्ट संगीतकार. आणि ज्यांच्यासाठी गाणी गायलाय त्यांची टीम त्यांच्या विरुद्ध लीड करतोय. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत धावसंख्या झाल्यात 41 आणि 6 बॉल 56ची गरज. 56 रन्स रिक्वायर्ड इन ओनली 6 डिलिव्हरीज. शेवटचा षटक पुष्कर पाटील, ऑन स्ट्राईक बॅट्समन आपण पाहतोय. राज खामोटकर शांत राहिलेत या मॅच मध्ये. उशिरा आलेला शहाणपण आणि तिथेही क्षेत्ररक्षक सेट आहे, त्यामुळे आणखीन एक कॅचची दाट शक्यता. आणखीन एक फलंदाज होतील कॅच आउटच्या स्वरूपात. राज खामोटकर झेलबाद. प्रशांत पाटील आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची आठवण करून देणारं हे गीत. आणि त्याचप्रमाणे प्रशांतजी पाटील यांना शुभेच्छा देताना पाहायला मिळतात. HB पाटील ग्रुप, हरिमामा इस्टेट या ग्रुप कडून सुद्धा फार मोठ्या शुभेच्छा आल्यात. ओहो, स्लोवर गतीमध्ये परिवर्तन, बॅटची कडा घेतली, बॉल चला नॉनस्टॉप कडे आणि फायनल क्षेत्रामध्ये जिथून क्षेत्ररक्षक येत होते तिथे आला हात चौकार. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. सूर्य अस्ताला गेलाय. विजयाच्या भावना आता मात्र कमी झाल्यात आणि त्यामुळेच हा खेळ फक्त आणि फक्त चेंडू संपवण्यापर्यंत चाललाय. लेझी क्रिकेट. ऑन साईडला फक्त जागेवरून दिशा दाखवले, कॅचची दाट शक्यता. आणखीन एक फलंदाज झेलबाद. हिरो 7व्या क्रमांकावरती आला. हा डिसिजन कुठेतरी चुकलाय की काय? यस, आणखीन एक निर्धाव बॉल. उद्याच्या मॅचच्या धावसंख्या सुद्धा काउंट केल्या जातील मॅन ऑफ द टुर्नामेंट साठी, त्यामुळे हाही बॉल चांगला आहे. त्याच्यामुळे कुणाच्या नावाचा बोलबाला नाहीये, कोणी निश्चित केलं नाहीये. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील. आतापर्यंत सुपर 4 साठी